हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे. दुपारी 3:58 त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे अश्विनी नक्षत्र आहे. रात्री 8:52 भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वर्यान योग आहे. रात्री 9:08 परिक योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. दुपारी 3:58 कौलव करणाला सुरुवात होईल. उत्तर रात्री 2:15 तैतील करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. आपल्या राशीला असलेली साडेसाती शुभ आहे का अशुभ आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपण आपल्या जन्मकुंडली सह किंवा टिपणासह जवळच्या ज्योतिष्याकडे जाऊन चौकशी करावी. मित्रांनो, जर शनी आपल्याला अशुभ असेल तर अशुभ फळे मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण त्याची धार्मिक सेवा करणे क्रम प्राप्त आहे. मित्रांनो, शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:57 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 5:59 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील जाणून घेऊया. मित्रांनो, अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ 10 नोव्हेंबर पासून असंगत होत चाललेला आहे. बुध ग्रह हा 30 नोव्हेंबर पासून मार्गी होत चाललेला आहे. वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 28 नोव्हेंबर पासून मार्गी होत चाललेला आहे. तर गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो, तर असे हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहे जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिष आपल्याला सांगू शकतो. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवन शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासो नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्ष भौम वासरे अश्विनी नक्षत्र वर्यान योगी बालो करणे द्वादशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कळपा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3:58 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 2, 5, 12, 13, 14, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 2, 5 आणि 8. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 2, 8, 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 12 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो,
उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 2 आणि 5. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 5 आणि 6. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 5. यामध्ये आपण शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण या प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा गरज असेल तरच आपण अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी, अन्यथा करू नये मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्र. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये भौम प्रदोष आहे. जे भक्तगण या शिवप्रदोषाचे पालन करत असतील, आचरण करत असतील, त्याने नियमात राहून आपल्याला आपली जी भक्ती आहे शिवचरणी अर्पण करायची आहे. सायंकाळी प्रदोष काळामध्ये सुचिरभूतून जवळच्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा अर्चा करायची, काही दानधर्म करायचा, त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असू शकतो, तो आपण पाहावा मित्रांनो. द्वादशी श्राद्ध कर्म आहे. आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून या तिथीवर आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात मात्र करा, अन्यथा आपली पितर सेवा पितरांपर्यंत पोहोचणार नाही. जर पोहोचली तरच आपण या नियमात राहून जर केली श्राद्ध सेवा पितरांची तर आपली सेवा पोहोचू शकते पितरांपर्यंत. त्यांचा आशीर्वाद आपले जीवन अधिक सुखमय बनवू शकते मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:52 अमृत योग असणार आहे. हा अमृत योग अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा आपण अनुभव घ्यावा मित्रांनो. विशेष किंवा महत्वाची कामे करून त्यात आपल्याला यश जास्तीत जास्त मिळू शकते मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:52 ते रात्री 1:14 घबाडी योग असणार आहे. हा देखील शुभ योग आहे मित्रांनो. याचीही आपण प्रचिती घ्यावी. जे काही काम करायला आपण त्याचे आपल्याला दुप्पट तिप्पट फळ मिळू शकते मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर दुपारी 3:58 हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंतच आपण सुरू करू शकता. पण पुढे जाऊन जर ती बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा विचार करूनच काय ते करावे मित्रांनो. रेग्युलर आहेत ते तिथेही आपण होम हवन करू शकता मित्रांनो. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम. शिव शंभो महादेव.